चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. भक्ताची चित्ती नाही आस, 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 चित्ती नाही त्याचा पांडुरंग दास
Hare
चित्ते नाही आस त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी काम न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू असे भक्ताची घरी काम न सांगता करी तुका म्हणे भावे दिवा सत्ता राबवावी असे भक्ताची घरी काम न सांगता करी विठ्ठला
असे भक्ताची करी कामना सांगता करी समचर्म सर्वजम सांद्रणीला भूतापम जगन्निहित पाणी मंडलम मंडलानं तरुण तुळशीमाला कंदरम गंजनेत्रम सदय धवला संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगकार सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यासे वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मरीकराय ओम नमः शिवाय ओम नमः जातवेद प्रतिपाद्या जे सुसंवेदात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाश निवृत्ती दासनुधारी तुझी दयांचे क्रिया स्मरण होय सकल विधींचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनुष्य कृती रागवे ख्याती केली शळाश करे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी नळी रक्षिणी निर्जीव कागदाशी महाराजा हा जन्मला मृत्यू लोकी तुझे उपमाना डळी भूकी भवसिंधुशी बांधला शे तुझे अनाथा दिना कारणी तुका बासला मानवी वेशधारी तरी आलेला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तुची तो हा परब्रह्म ठेवा दया तुझिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती हे दिव्य लोकाशी विठला चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी कामन सांगता करी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि ते असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या आज चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्याकरिता कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग एका महान साधूचा आहे.
अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या संतांनी या वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवली, ऐका, आणि या वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवून ज्या संतांनी खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला, अशी कडकडीत वैराग्याचं प्रतिपादन करणार आहे. वारकरी संप्रदायाचा कळत झालेले सदैव वैकुंठाला गेलेले देवचे सुप्रसिद्ध साधू, भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा असणार त्रिवेणी संगम, महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. अरे देवमान्य संतमान्य जगमान्य जगदुर असणारे साधकांचा मायबाप चिंतकाचा चिंतन, अलंकापुरीचे निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि माऊलींनाही प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला अभंग आपण आजच्या या भगवत चिंतनासाठी निवडला. सर्वांनी भजन करा. अभंग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा असून खरं तर या ठिकाणी या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की माझे देवचे मालक म्हणतात, ज्यांच्या चित्तामध्ये केळा इतकाही स्वार्थ नाही, ज्याचा परमार्थ या ठिकाणी निष्पाप आहे, परमार्थ ज्याचा या ठिकाणी निस्वार्थ आहे, असा जर कोणी भक्त असेल तर मग महाराज म्हणतात त्या भक्ताचा विश्वाचा मालक दास होतो, म्हणजे नोकर होतो. म्हणून महाराज म्हणले चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्या भक्ताचा दास होतो आणि तो भगवान परमात्मा कोठे राहतो, असे भक्ताची घरी, त्या भक्ताच्या घरी राहतोय महाराज. आणि त्या भक्ताच्या घरी राहून काय करतो तर त्या भक्ताच्या घरची असणारी जी काही सर्व काम आहे तो देव न सांगता करतो, काम न सांगता करी. महाराज म्हणतात त्या देवाचा आणि भक्ताचा जो काही संबंध आहे तो बंधुत्वाचा संबंध आहे आणि त्या ठिकाणी बंधुत्वाचा संबंध जोपासत असताना त्या ठिकाणी तो त्या भक्तासोबत हृदयाचं त्या ठिकाणी हृदयस्थ नातं ठेवतो. म्हणून महाराज म्हणजे अनाथाचा बंधू अंगे असे बंधू. साधकांनी विचारलं म्हणजे महाराज जगाला मानवणारा विश्व निर्माण करणारा जो भगवान परमात्मा तो त्या भक्ताच्या घरी राहतोय म्हणले, मग असं त्या भक्ताकडे काय हो? तर माझे तुकोबाराय म्हणतात दादा, त्या भक्ताचा त्या देवासंबंधी असणारा तो त्या योग्यतेचा भाव, त्या देवाविषयी असणारं प्रेम आणि त्या प्रेम बाळामुळे त्या ठिकाणी तो असणारा देव त्या भक्ताच्या घरी राहतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राहावे. महाराज म्हणतात असा जगाला नांदवणारा भगवान परमात्मा भक्ताच्या घरी नांदतो, केवळ त्या भक्ताकडे त्या योग्यतेचा असणारा भाव आणि भावाने त्या ठिकाणी देव जिंकला जातोय. महाराज व्यवहारातलं उदाहरण आहे. महाराज म्हणतात तुम्हाला या संसारामध्ये जर बायकोला जिंकायचं असेल ना महाराज, संसारामध्ये संसारिकाला जर बायको जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पैसा लागतो. मदन महाराज सांगतो म्हणून ऐकायचं नाही. माऊली म्हणतात धनवंत पुरुषाशी श्री लवधव करी कैशी. मग संसारामध्ये पत्नी जिंकायची असेल तर पैसा लागतो. महाराज म्हणजे हा समाज जर जिंकायचा असेल तर त्याच्यासाठी कला लागते. समोरच्या शत्रूला जर जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी कपट लागतं. तसं महाराज म्हणजे त्या विश्वाच्या मालकाला जर जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी त्या योग्यतेचा भाव लागतो. महाराज म्हणजे देवा कारणी भाव तस्मात द्यावे न लागे फारशी वित्त झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा विठ्ठला. शब्दाशार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न. खरं तर या ठिकाणी अभंगावरती आपल्याला चिंतन करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही पवित्र भूमी आहे. थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी आपल्या एवढ्या तालुक्यामध्ये एक आदर्श असं असणारे ही श्री क्षेत्र नागडी गाव आणि आज या ठिकाणी या गावामध्ये आपल्या गावचं अधिष्ठान ग्रामदैवत हनुमंतराय यांच्या या ठिकाणी असणाऱ्या त्या मंदिराच्या वर्धापन सोहळ्याच्या या पर्व काळावर भगवंताच्या कृपेने थोर साधू संतांच्या आशीर्वादाने उपस्थित सर्व या ठिकाणी असणारे महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार सर्वांच्या योग्य अशा मार्गदर्शनाने, वयोवृद्धांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे असणारे या ठिकाणी समस्त सर्व भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी, शेतकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण नाम यज्ञ सोहळा. मला तरी वाटतं 3 तप पूर्ण झाले दादा.
आता चौथ्या तपाकडे आपली वाटचाल सुरू झाली नाही का? 37वे वर्ष आहे आणि या ठिकाणी 37वे वर्ष आहे. आज सप्ताहात असणारा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचं हे कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणावरती समर्पित करण्याची या ठिकाणी ही जी संधी, ही जी भाग्य खरं तर समस्त आपल्या या ग्रामस्थ मंडळींनी, सर्व टाळकरी मंडळी, भजनी मंडळ, सप्ताह कमिटी सर्वांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. प्रथमतः सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतोय दादा. सप्ताहाचा 5वा दिवस आहे नाही का? गेल्या 4 दिवसापासून ज्ञानाने ओतप्रोत भरलेले अभ्यासू कीर्तनकार, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी येऊन कीर्तनाचे कार्यक्रम करून गेले. ते ज्ञानामृत आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलं. तसं वास्तविक जर पाहिलं तर त्यांच्या तुलनेमध्ये आपण बसत नाही महाराज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या गावाने एवढं मोठं मन केलं, माझ्यासारख्या पामराला 5वा दिवस दिला. मी काय काही मोठा महाराज नाही दादा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मग तुम्ही म्हणशाल महाराज नाही तर तू दरोडे खोरे काय? साधं सरळ परमार्थिक जीवन जगणारा मी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. आनंद वाटला इकडे या ठिकाणी आल्याच्या नंतर. आज तुमच्या मायबापांचं तुम्हाला दर्शन घडलं हे मी माझं भाग्य समजतो. खरोखर आज या ठिकाणी हरिकथेसाठी उपस्थित असणारे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नाही का? की ज्यांचा आवाज तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. असे आपल्या सर्वांच्या परिचित असणारे येवल्या तालुक्याचं वैभव आहे. उत्कृष्ट गायनाचार्य, आवाजाचे जादूगार, हरिभक्तीपरायण आमचं श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे उत्तमजी महाराज गायकवाड या ठिकाणी आज उपस्थित आहे. तसेच त्याचप्रमाणे या ठिकाणी आध्यात्मिक या ठिकाणी असणाऱ्या कमी वयामध्ये ज्यांनी परमार्थाचं टोक कापलंय महाराज, हो, आणि सात्विक बीज ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये रोवलं, तो बीजांकुर आज या ठिकाणी फुललेला आहे. उद्धवजी महाराज उत्कृष्ट कीर्तनकार, त्यांचे असणारे वडील, आमचं श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तीपरायण सोपानजी महाराज पवार काका आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत असणारे, नेहमी मला सत्संगत करणारे, आमचं श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे आपल्या येवल्या तालुक्याचं वैभव परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी महाराज बोराडे पाटोदेकर महाराज उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातलं भूषण, तालुक्याचं भूषण, संगीत विशारद, ज्यांनी त्या ठिकाणी पदवी बहाल केली, ते असणारे आमचे पंकज भाऊ असतील, त्याचप्रमाणे पराग भाऊ असतील नाही का, सरांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. काकांचं या ठिकाणी मोठं योगदान आहे महाराज. सर्व या ठिकाणी आपल्या गावातलं असणारं भजनी मंडळ, बालगोपाल, आमचे विनेकरी महाराज सर्वच नाही का. त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुधाकर भाऊ साताळकर, आणि त्याचप्रमाणे सर्व त्या ठिकाणी गुणीजन मंडळी आहे. दिनेश महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगाचे महामेरू, ज्यांच्या हातामध्ये इंद्रासारखी ताकद येणं, अशी मृदुंग म्हणजे हरिभक्तीपरायण आमचे लक्ष्मणजी महाराज गाडे, वा महाराजांचं या ठिकाणी आपल्याला या सप्ताहामध्ये मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे इथं बसलेले कीर्तनकार, ज्ञानाने उत्स्फूर्त भरलेले अभ्यासू कीर्तनकार, श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे आपल्या परिसरातलं वैभव आहे. तपोवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध हरिभक्तीपरायण आमचे भाऊसाहेबजी महाराज जमदळे बाबा आज या ठिकाणी आहे. तुम्ही सर्वच एकाहून एक बळीने ज्ञानाने ओतप्रोत भरलेले तुम्ही श्रोते सज्जन मायबाप मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे दादा. खरं तर या ठिकाणी सप्ताह का करावा? 37वे वर्ष सप्ताहाचं महाराज. या सप्ताहामध्ये आपण या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये येतो. आज या ठिकाणी संसाराचा त्याग आहे, परमार्थाला सुरुवात आहे. मग इथे येऊन आपण काय करतो? कथा कीर्तन श्रवण करतोय महाराज. मग कथा कीर्तन का श्रवण करावी? तर त्याचं कारण असं आहे दादा, समाधीने जे फळ मिळत नाही
योग मार्गाने जाऊन जे फळ या ठिकाणी आता या कलियुगामध्ये मिळत नाही, जप तप करून जे फळ या ठिकाणी मिळत नाही दादा, यज्ञ याग अनुष्ठान करून जे फळ या ठिकाणी मिळत नाही, ते फळ भगवान परमात्म्याच्या या कीर्तनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल जीवनाच्या व्यथा जर घालवायच्या असतील तर त्याच्यासाठी कथा कीर्तन. श्रवणाचा मी सेवै सारे साम्राज्य भुवनी सुखी नाले, साम्राज्य भुवनी सुखी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. दादा ही कथा कीर्तन जीवनाची व्यथा दूर करते महाराज. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर माणसाची असणारी जी काय आहे महाराज, ती या भगवान परमात्म्याच्या कथेत हरिरूप होती. हरिरूप महाराज म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग काय हरिरूप होते महाराज. अष्ट सात्विक भाव त्या ठिकाणी प्रगट होत असतो त्या भगवंताच्या हरिकथेमध्ये. आणि या ठिकाणी येणं म्हणजे काय माहिती का दादा, आपलं पाप नष्ट करणं आणि आपल्या पुण्याला जाग करणं ही जागा आहे. इथे आल्याच्या नंतर पाप नष्ट होतं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय काय चित्ताचे देशे नामाचे नाही पापाचे आयशी. जगती दोषाचे दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाता ऐकता सादर पवित्र हरिकथा. ही पवित्र हरिकथा दादा जीवनातले दोष घालवण्याची जर ताकद जर कशात असेल तर या हरिकथेमध्ये. महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, यमदमा अवकाळा नेली तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची कुंडली राहटी आगवी. यम म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवनाशी दमावे, तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदाशी. महाराज आणि मग हे सर्व का करायचं आहे? तुम्ही म्हणशाल बाबा या ठिकाणी आलं पाहिजे, दोष गेले पाहिजे, पुण्य प्राप्त झालं पाहिजे, हे सर्व करायचं का? आणि हे करण्यासाठीच मला तरी वाटतं देवाने या मानव देहाची निर्मिती केलेली नाही का? जे देहाची वती
स्मरण करण्याकरता त्याची भक्ती करण्यासाठी भगवान परमात्म्याने हा देह तुम्हा आम्हाला दिला नव्हता. काय गरज होती देवाला? भगवान परमात्मा तर एकटा होता, कर्मच नव्हतं देवाला. महाराज म्हणले एकला न कंटिन्यू म्हणून या तिने निर्माण केली 14 भुवनी, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचमा भूते भौतिके भिन्नी भिन्नी. देव एकटा होता, कर्मच नाही, मायाचा आधार घेतला. आणि मायाचा आधार घेऊन त्या भगवान परमात्म्याने काय केलं? 14 भुवन निर्माण केले, 21 वर्ग निर्माण केले, 8 वसु 9 ग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 राशी, कुबेर वरुण इंद्र चंद्र अखिल जगताची देवाने निर्मिती केली. ऐका ना, भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकामध्ये 3 गुणी 4 खाणी आणि 84 लक्ष योनी निर्माण केल्या. मग त्यामध्ये 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे 12 पायाचे बिना पायाचे आणि बदबद पायाचे जीव देवाने या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये निर्माण केले. 83,99,999 प्रजाती या ठिकाणी निर्माण केल्या. आणि एवढ्या जाती निर्माण केल्याच्या नंतर ऐका, एक दिवस त्या विश्वाच्या मालकाच्या लक्षात आलं, अरे म्हणले मी एवढ्या जाती या ठिकाणी निर्माण केल्या, पण माझं भजन करणारी एकही जात मी या मूर्ती लोकांमध्ये निर्माण केली नाही. मग कोणीतरी माझं भजन करावं, कोणीतरी सप्ताह करावा, कथा कीर्तन करावे, माझं स्वरूप कोणीतरी जाणावं. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं महाराज? जगाच्या पाठीवर 84 लक्ष योनी बनवली, ती फक्त माणसाची. विठ्ठला विठ्ठला जात किंवा जमात त्या देवाने कोणती तयार केली असेल महाराज, तर तो आहे मनुष्य प्राणी. मला तरी वाटतं माणसासारखा सुंदर देह जगातल्या कोणत्याच प्राण्याला प्राप्त झालेला नाही. असा देव दुर्लभ देह असणारा भगवान परमात्म्याने तुमच्या माझ्यात भाग्य की नाही? आपलं जन्म मिळाला भाग्य आहे. महाराज म्हणले, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाची. ही भगवान परमात्म्याने त्याच्यासाठी दिलाय महाराज. जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर जात किंवा जमात देवाने तयार केली असेल तो मनुष्य प्राणी आहे. जन्म तुम्हा आम्हाला मिळाला, दुर्लभ मनुष्य देह नाम क्षणभंगुरा. बरं, जन्म मिळाला, बरं मिळाला तर मिळाला, कुठेही नाही मिळाला ना. भारताच्या भूमीत आपण जन्माला, भरतखंडेना देह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. एक सांगू का, या मानव जातीची ज्यावेळेस देवाने निर्मिती केली, या मानव देहाकडे देवाने पाहिल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुद्धा आनंद झाला. पाहून येणार देहाशी सुख झाली भगवंताशी. आणि म्हणून या भारताच्या भूमीत आपण जन्माला आलो, कारण का आपल्या भारत देशासारखा पवित्र देश दुसरा कोणता?
कारण का आपल्या भारत देशाला माता शब्द लागला, दुसऱ्या देशाला माता शब्द नाही. यात भारत देशामध्ये देव अवताराला आले, यात भारत देशाने अनेक वीरांना जन्म दिला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संत अवताराला आले. आणि अशा पवित्र भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. ऐका, विज्ञानाने जरी दुसरे देश पुढे असतील, पण अध्यात्माने आमचा भारत देश पुढे आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये संस्कृती आणि समृद्धी आहे दादा. म्हणून शास्त्रकार वर्णन करतात, ऐका, जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशासारखा दुसरा देश नाही. महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, नरबऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, आणि रामकृष्णासारखा मंत्र नाही. शास्त्रकार वर्णन करतात दादा, अरे जगाच्या पाठीवर रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, अरे जनकासारखा सासरा नाही, सोनालीसारखी सासू नाही, शतनंदासारखा प्रधान नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लाभट नाही, कावळ्यासारखा धूर्त नाही, काजळ इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही. आणि महाराज म्हणले, माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही विठाला. मग जन्म तुम्हाला मला मिळाला, त्याची भक्ती करण्यासाठी मिळाला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे डोळे मुख बोला या वचन, तिने तू जोडशी नारायण नाशी जीवन भवरोग. मग का भक्ती करू नये दादा? जर जीवनात येऊन जर भक्ती करत नसाल तर मग असणार हे जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. नाथ बाबा म्हणतात, नामविन पशु कस शिवलेला, नामविन पशु कस शिवलेला, नामविन पशु कस शिवलेला, नामविन पशु कस शिवलेला.
महाराज म्हणतात भक्ती विन पशु कशा शिवानी साठविने नेला कैसा नाही नाही नेला कैसा नाही काय. मग जन्माला येऊन जर भक्ती करत नसाल दादा जीवन व्यर्थ आहे. जीवनाचं सार्थक करायचं आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये करा आणि त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करण्यासाठी भक्ती करत असताना महाराज म्हणतात त्या भक्तीमध्ये तेव्हा इतकंही स्वार्थ नसला पाहिजे दादा. हो पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आशा आहे. प्रत्येक मनुष्य आशावादी जीवन या ठिकाणी जगतोय दादा. जीवनात आशाच नाही. सर्व सुखाची आशा जन्मागे आशा आहे आणि प्रत्येक मनुष्य हा आशावादी जीवन जगतो. जीवनात आशा नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. मग आशा म्हणजे काय? काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होणं त्याला म्हणायचं आहे आशा. मग आशाचे दोन प्रकार, एक चांगली आशा आणि एक वाईट आशा. बरोबर आहे. मग चांगली आशा म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याची इच्छा निर्माण होणं, संत संगतीमध्ये राहण्याची इच्छा निर्माण होणं महाराज त्याला म्हणायचं आहे चांगली आशा. वाईट आशा म्हणजे काय? वाईट आशा कोणती सांगू? या संसारामध्ये राहून सुख प्राप्त करण्याची इच्छा आपल्याला निर्माण होणं त्याला म्हणायचं आहे वाईट आशा. कारण का दादा संसारामध्ये राहून जर तुम्ही सुख प्राप्त करण्याची जर इच्छा जर करत असाल तर ऐका, ज्या संसारात आपण राहतोय ना गड्या यात किंचितही सुख या संसारात दुःख बांधवानी आहे हा संसार. दुःख बांधवानी आहे हा संसार. दुःख बांधवानी आहे हा संसार. दुःख बांधवानी संसारामध्ये नाहीये. कशावरून? मदन महाराज सांगतो म्हणून नाही दादा ऐका, संसारामध्ये याचं किंचितही सुख नाही. हे वारकरी संतांचं हर कोट माऊली महावैष्णव श्री संत बौद्धाचा संसारी मोहमायाचा विखारी त्रिगुण एकाकी नारी तुमचा कैसे चोरीले वनवे घ्यावा लागेल नाही का वेळ आपल्याकडे. तुम्ही प्रमाण भरपूर आहे. माऊली म्हणतात अगा विषयाचे कांदी वाटूनी जो रस घ्यावा पिळूनी तया नाव अमृत ठेवूनी तैशी अमर होणे कैशी मूर्ती लोकी सुखाची कानी ऐकेल जी कवनाचे श्रवणी का सुख निद्रांत अंथरुणी गळाच्या. संसारामध्ये सुख नाही, दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मग या दुःखरूपी संसारामध्ये राहून सुखाची प्राप्ती करण्याची इच्छा त्या ठिकाणी निर्माण होणं याला म्हणायचंय दादा वाईट आशा.
संपूर्ण जगत हे सुखाच्या पाठीमागे धावतंय ना दादा. तुमचे माझे सर्वांचे प्रयत्न कशासाठी चालू झाले हो? सुखासाठी. प्रत्येकाला वाटतं सुख मिळालं पाहिजे. हा. तुम्हालाही वाटतं आणि मला सुद्धा वाटतं ना बाबा. हा. तुम्हाला जर वाटत नसतं तर तुम्ही इथं येऊन बसले नसते. हा. आणि सुख मिळावं असं मलाही वाटलं नसतं तर मी बॉम्बच्या मारत फिरलो नसतो. हा. प्रत्येकाला वाटतं. मग आजपर्यंत प्रयत्न केले सुख प्राप्तीसाठी. प्रत्येकाने केली की नाही? हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केलाय दादा. राब राब राबलो, बारगाड्या उघड्या पडा स्टोर लाभ दादा. झालंय सुख प्राप्त? कोण सुखी झालाय संसारामध्ये? अरे सांगणारा सुखी आहे का ऐकणारे सुखी? वाटतंय आपल्याला आपण सुखी दादा. हा. बाह्य रंगाने माणूस सुखी दिसतो, पण जर आतून जर पाहिलं तर माणूस दुःखी आहे. जो देखे सो दुखिया दुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. जगे सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुकी शोधून पाहि. महाराज म्हणले जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जगम दुखिया को दुख दुनारे. आशा मनशा सब गत व्यापी कोई महिल नहीं सुनारे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन वैरागिरी. दुख के कारण शुकदेवने उदरी माया त्यागी रे. आशा मनशा सब गत व्यापी कोई महिल नहीं सुनारी. दुःखरूपी संसारामध्ये राहून सुख प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होणं ही आहे वाईट इच्छा. पण ऐका ना, महाराज म्हणतात तुमच्याकडे चांगली आशा असेल तरी तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही, आणि तुमच्याकडे वाईट आशा असेल तरी देवाची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. देवाची प्राप्ती जर करायची असेल तर महाराज म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये आशाच नाही, आशा भक्ताला तो देव प्राप्त होतो नाही, त्या भक्ताचा तो देव दास होतो. हा चित्ते नाही आशा, चित्ते नाही आशा, चित्ते नाही आशा, चित्ते नाही आशा, चित्ते नाही
आशाच नाही असा जर भक्त असेल ना महाराज, मग त्या भक्ताचा तो विश्वाचा मालक काय होतो? दास होतो. मग आता इथं भक्त म्हणायचं तरी कोण लावू? गेली आशा पाश, गेली आशा पाश, आशा पाश, गेली आशा भक्त म्हणायचं कोण? भक्ताचं पहिलं लक्ष नाही महाराज, भक्ताला पैसा आवडला नाही पाहिजे, हे पहिलं लक्षण. आणि मला तरी वाटतं आपण एकही भक्ताच्या यादीत बसत, पहिल्याच्या यादीतून उडवलो महाराज आपण. लक्ष्मण महाराज, आपण का भक्ताच्या यादीत बसत नाही? ज्यांना खिशे ना, हो ऐका, ज्यांना खिशे ते भक्ताच्या यादीत बसत नाही. भक्ताचं पहिलं लक्ष नाही महाराज, त्याला पैसा आवडला नाही पाहिजे, तो देहाने उदास असला पाहिजे, त्याला फक्त देवच आवडावा, विषयच नारायण व्हावा, त्याला देव सोडून दुसरं काहीच आवडलं नाही पाहिजे, त्याला म्हणायचंय भक्त. मग आपण भक्ताच्या यादीत बसत नाही. आपल्या जीवनातल्या आशाच अजून गेल्या नाही महाराज. आशा जिवंत आहे, आपल्याला आशा पाठ घालवायचा आहे. ही आशा मोठी वाईट आहे ना दादा. ज्याच्याकडे काही नाही त्याला 10 रुपयाची आशा आहे महाराज, ज्याच्याकडे 10 आहे त्याला 100 रुपयाची आशा आहे, ज्याच्याकडे 100 आहे त्याला लाखाची आशा नाही का? ज्याच्याकडे लाख रुपये महाराज त्याला कोटी रुपयाची आशा आहे, आणि ज्याच्याकडे कोटी रुपये त्याला राजा होण्याची आशा आहे. जो राजा आहे त्याला चक्रवर्ती राजा होण्याची इच्छा आहे, आणि जो चक्रवर्ती राजा आहे त्याला इंद्र होण्याची इच्छा आहे. जो इंद्र आहे महाराज त्याला ब्रह्मदेवाची आशा, आणि जो ब्रह्मदेव आहे त्याला शिवपदाची इच्छा आहे महाराज, आणि जो शंकर आहे त्याला विष्णुपदाची आशा आहे. ही आशा मोठी वाईट आहे महाराज. म्हणजे आशा उपदय अनंताशी, नीच वामनत्वाले त्याशी, आशेने दिन केले देवाची, कथा काय तरांची. काय देऊ शकतो आपण देवाला? भक्ती भक्ती काय महाराज? भक्ती एवढी सोपी नाही ती. हा बाजारचा भाजीपाला नाही दादा. ऐका की रस्त्याने चाललेली कोणती वस्तू उचलून पिशवीत टाकली, सर्वस्वाचा त्याग करावा लागतोय दादा भक्तीमध्ये. सर्वस्वाशी मुखावे तिने हरीशी बजावे, पाहे पालवाचे चने, जे बोचरिया पडती खाणे. काय देऊ शकतोय महाराज आपण देवाला? देवाला काही देत नाही. भक्ती कमी आहे पण देवाकडून घेण्याची इच्छा मात्र भरपूर आहे दादा. असे भक्त या ठिकाणी घरी सत्यनारायणची पूजा जर घातली ना, बाई 20,000ची साडी नेसून पूजाला बसते, पण सत्यनारायणच्या पूजेला सामान कोणतं माहितीये का? दुकानात जर गेलो आणि चुकून दुकानदाराने दुसऱ्या सुपाऱ्या दिला तर आपण त्याला शहाणपणा शिकतो. का रे तुला कळत नाही का देवाचे द्या ना, नाही का बाबा? आणि काय काय मागितलं? सत्यनारायण पूजा केली, काय मागून घेतलं महाराज? ब्राह्मण देवता म्हणते हाताला हात लावा आणि म्हणा, काय म्हणा? अस्माकम सह कुटुंब नाम क्षय धैर्य आरोग्य धन संपदा प्राप्त्यार्थम करिष्ये. तो एवढा बावळत आहे का? अरे तुम्हाला खिडक्या सुपारीवर हे द्यायला? अरे तो ठाकड्यात नाही ठाकड्या आहे महाराज, आणि तो फाकड्यात नाही फाकड्या. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव खिडक्या सुपारी एवढं मागितलं महाराज. काय वाहू शकतो आपण देवाला? काय देऊ शकतो? फार झालं तर फळं, फार झालं तर फुलं. याच्या पलीकडे आपण देवाला काही देत नाही. आमच्या संतांनी देवाला काय दिलंय महाराज? फुकट नाही त्यांच्या घरी देऊन आणला. अरे संतांनी काय दिलंय महाराज? आमच्या संतांनी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या देवाच्या पायावरती स्वतःचा संसार व्हायला महाराज. पुण्य धर्माचे
तुकोबरायांनी देवाच्या पायावरती वाहून दिलाय दादा. 42 लाखाची इस्टेट आहे, पण बघा दान धर्मावरी देऊन टाकली. माझ्या देऊच्या मालकाची परिस्थिती ढासळली हो. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची पहिली पत्नी ना दादा अन्न अन्न करता करता मरून गेली. ही वस्तुस्थिती जगद्गुरु तुकोबरायांच्या संसाराची. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान श्री एकांना करता गेली. वैर त्या ठिकाणी माझ्या तुकोबरायाच्या दावणीचा बैल वैरणी वाचून मरून गेलाय दादा. काय परिस्थिती. तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा पायी. त्यांनी त्यांचा संसार देवाच्या पायावरती वाहिला. भाग्य आहे महाराज त्यांचं, त्यांचा संसार देवाला आवडला. आमचं दुर्भाग्य आहे, आमचा परमार्थ देवाला आवडेना. त्यांचा संसार देवाला आवडला, आज आमचा परमार्थ देवाला आवडत नाही. का? त्याचं कारण सांगू. संतांचा संसार हा देवासाठी होता, आमचा परमार्थ हा संसारासाठी. महाराज विठ्ठल. आज आमचा परमार्थ चाललाय तो संसारासाठी. तेथे व्हावा पोटी आणो तापा. 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 जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती ढासळली महाराज. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिकी कुत्रे घरी राखीती. कुत्र्याची राखण त्या ठिकाणी घराची राखण कुत्र्यांनी करावी. ही परिस्थिती तुकोबरायाच्या संसाराची महाराज. 3.5 महिने चूल पेटली नाही हो. 1-1, 1.5 फूट गवत त्या ठिकाणी चुलीवरती उगवलं होतं बाबा. जिजाबाईचा श्रीमंत भाऊ ज्या वेळेस दिवाळीच्या सणाला आला आणि ताईच्या संसाराची परिस्थिती पाहिली तर कळकन डोळ्यामध्ये पाणी आलं. ताई चुलीवर गवत उगलंय, चूल पेटली कवा? 3 महिने झाले दादा. 3 महिन्यापासून चूल पेटलीच नाही. का पेटली नाही? शिजवायला घरात काही नाहीच ना दादा. काही नव्हतं तुकोबरायांच्या घरामध्ये. ताई 3 महिन्यापासून जर चूल पेटली नाही तर मग आजपर्यंत खाल्लं काय? जिजाबाई साहेब मोठ्या अंतकरणाच्या, काळजी नको करू म्हणजे दादा. 3 महिन्यापासून चूल पेटली नाही, पण माझ्यासारखी भाग्यवान स्त्री या जगात दुसरी कोणी नाही. अशा झोपडीत राहते ताई. 3 महिन्यापासून चूल पेटली नाही, तू कशावरून भाग्यवान? असू दे म्हणजे परिस्थिती गरिबीची, पण पायात जर काटा मोडला तर विटेवरला धावत येतोय म्हणजे माझ्या पायातला काटा काढा. अरे ही योग्यता जर जिजाबाईची आहे तर माझ्या तुकोबरायची काय योग्यता असेल दादा? 3 महिने चूल पेटली नाही हेही खरं आहे दादा. आणि खाल्ल्या वाचून जगलो का? काय खाल्लं ताई? नको विचारू म्हणजे दादा. अरे श्रीमंताच्या बांधावर एक उंबराचं झाड पिकलेलं आहे म्हणले. पहाटे 4 वाजता उठून जाते टोपलं भर उंबर गोळा करून आणते. 3 महिने उंबरच खातोय म्हणले दादा.
ही परिस्थिती माझ्या तुकोबारायची आहे. कोकला पाटील गावीचे हे लोक आत्मकथी परिस्थिती नाजूक झाली. म्हणजे एवढे काही गरीब नव्हते बा का महाराज तुकोबाराय. आता बरेच कीर्तनकार सांगतात महाराज खूप गरीब होते, महाराज खूप दरिद्री होते. ते गरीब असतील तरी कशावरून हो, त्यांना कशावरून गरीब म्हणायचं सर? अरे ज्या जगद्गुरु तुकोबारायच्या एका अभंगावर जर भिकारी कीर्तनकार जर लोकोपती होत असतील, महाराज गरीब होते. परिस्थिती ढासळली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलंय, म्हणले काहीतरी मदत करायला पाहिजे संकटाच्या काळामध्ये. आणि सेवकांना त्या ठिकाणी हिरे माणिक मोत्याने भरलेल्या पराती घेऊन आणि तुकोबारायांकडे ज्यावेळी तो नादराणा पाठवलाय महाराज, अरे चित्तामध्ये तिळा इतकाही स्वर्ग नाहीये. हे रवित तुमचे धन, हे रवित तुमचे धन, मोत्याने भरलेल्या पराती माझ्या तुकोबारायांनी बघितलंय. दादा कळकन तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. ये रवित तुमचे धन ते मज मृत्यू के समान. महाराज देख लिया धन मृत्यू के समान, माणिक पाषाण खरेदे जैसे. काय करायचंय म्हणले मला? हे तुमचं धन मला मातीप्रमाणे आहे, मला धोंड्याप्रमाणे आहे, दगडाप्रमाणे आहे. आम्ही जर सुखी व्हावं हे जर तुमच्या राजांना जर वाटत असेल तर जाऊन त्यांना सांगा आणि त्यांना म्हणावं आम्ही
असेल तर त्यांना सांगा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि म्हणून ऐका, आपल्या आधीचा जातीवंत वारकरी जर कोण असेल ना महाराज, आपल्या बाप दाद्यांच्या आधी जर कोणाच्या गळ्यात जर माळ असेल तर ती माळ होती माझ्या शिवाजी महाराजांच्या गळ्यात. दादा ऐका, हो. शिवाजी महाराजांनी माळ घातली जगद्गुरु तुकोबारायांच्या हस्ते आणि अनुग्रह घेतला समर्थ रामदासांच्या हस्ते. आणि काय महाराज, तो बोध शिवाजी महाराजांना झाला. आणि माझे शिवाजी महाराज प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला देऊला तुकोबारायांच्या कीर्तनाला यायचे. जातीवंत वारकरी शिवाजी महाराज होते. आणि त्या राजाचा इतिहास आपण विसरत चाललोय दादा. आज लोक त्या राजांचा इतिहास विसरले महाराज. माझ्या शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे तरुणाची ताकद आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे महाराष्ट्र माता प्राण आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे माता माऊल्यांची इज्जत आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाय आहे. तुम्हाला सांगून जातो दादा, अरे ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा इतिहास मावळेल महाराज, त्या दिवशी मावळेला सूर्य उगवणार नाही आणि उगवलेला चंद्र मावळणार नाही. का तर शिवाजी महाराजांनी अगोदर त्यांचा संसार जाळला, म्हणून आज आपला संसार या ठिकाणी उभा आहे. हे आपण कधीच विसरता कामा नाही. विठ्ठल विठ्ठल. आज धर्माचं रक्षण राहिलं नाही, संस्कृती राहिली नाही. आज माझ्या माता मावल्यांची इज्जत धोक्यात आली दादा. अत्याचार व्हायला लागले आज या ठिकाणी. आपण जर पाहिलं, कोवळ्या वयातला बाळ शिवाजी होता. अरे आईने गड मागावा, राजे मला पुरंदर हवाय, राजे मला रायगड हवाय, राजे मला प्रतापगड हवाय, राजे मला कोंढाणा हवाय. अरे आईने गड मागावा आणि रात्रीतून राजाने तो गड आईच्या ताब्यात आणून द्यावा. ही ताकद माझ्या राजाची दादा. कोवळ्या वयातला शिवाजी होता. ऐका, अरे गालावर दाढी नव्हती, ओटावर मिशी नाही. कोवळ्या वयातला शिवाजी कमरेला तलवार खोसली, महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हात कापला. अरे रक्ताचा टिळा महादेवाच्या पिंडीला सोडला आणि हर हर महादेव नावाची गर्जना केली. आई जगदंबेची शपथ घेतली आणि शपथ घेऊन सांगितलं, हे आई, अगं मी जगेल तर धर्मासाठी, मेलो तरी चालेल. हा धर्माचं लक्षण राहिलं नाही दादा. तुकोबारायांचा बोध आहे. देऊला प्रत्येक महिन्याच्या एकादशीला शिवाजी महाराज कीर्तनाला यायचे. आणि एकदा काय झालं ऐका ना, माझ्या तुकोबारायाचं कीर्तन मंदिरामध्ये चालू झालं आणि शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसले दादा. मला पूर्ण इतिहास सांगायचा नाही, मला एवढंच सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जर जन्माला आला नसताना, ऐका, आज या गादीवर तुम्हाला आपण या ठिकाणी राहिलोच नसतो दादा. लक्षात घ्या, अभिमान पाहिजे आपल्याला आपल्या धर्माचा, नाही का? तो बाळगालाच पाहिजे. का नाही बाळगावा दादा? मंदिरामध्ये कीर्तन सुरू होतं. शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि त्याच वेळेस त्या मंदिराला पूर्ण यवनांनी वेढा टाकला. आणि त्या ठिकाणी तुकोबारायांना सांगितलं, म्हणजे महाराज या मंदिराला पूर्ण यवनांनी वेढा टाकलेला आहे. आम्ही तुमच्या शिवाजीला पकडण्यासाठी आलो. अरे काय सांगावं दादा, हे ज्या वेळेस माझ्या देऊच्या मालकाने ऐकलं आणि अंतकरण त्या ठिकाणी भरून आलं आणि डोळ्यामध्ये पाणी डबडबलं आणि तुकोबारायाने हात जोडून विश्वाच्या मालकाची प्रार्थना केली. म्हणले, देवा, अरे तुझा हात इतिहास आहे देवा, तूच सांगतो 10 मेले तरी चालतील, परंतु 10चा दाता मरू नाही. पण ऐक ना म्हणले पांडुरंगा, अरे हा 10चा दाता नाही रे, हा महाराष्ट्रातल्या तमाम दिनदुबळ्या जनतेचा दाता आहे देवा. ऐक ना म्हणजे अशा महावीराला जर आज या लोकांनी या हरी कीर्तनातून जर त्यांना जर पकडून नेलं देवा, तर माझा शब्द तू ध्यानात ठेव देवा, तू आधीच काळा आहे, पण परत लोक तुझ्या तोंडाला काळं लावल्याशिवाय राहणार नाही. राजांना वाचवण्यासाठी माझा विटेवरचा मालक त्या ठिकाणी आलाय दादा. काय योग्यता असेल नाही का? आणि ज्याला हात लावला ना त्याला शिवाजी बनवून टाकलंय महाराज. वाटतं मी सुखी व्हावं,
गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि मुखाने त्या भगवान परमात्म्याचं विठ्ठल विठ्ठल भजन करा. आणि तिळा मग त्या ठिकाणी तिळा इतकाही स्वार्थ तुकोबाराच्या अंतःकरणात नाही. आणि म्हणून विश्वाचा मालक जगद्गुरु तुकोबाराच्या घरी नांदायला आला हो. असे भक्ताची आघाडी, असे भक्ताची आघाडी, असे भक्ताची आघाडी, तुकोबारायांच्या घरी नांदायला आला. संसार देवाला आवडला आणि या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत नांदे दया घरी दैवत पंढरी धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव नांदाय महाराज माझ्या तुकोबाराच्या घरी नांदतो देव. आता नांदणं आणि नांदवणं पूर्वीच्या काळात नाही का, आता नांदणंही राहिलं नाही आणि आता नांदवणं सुद्धा काळ बदलला की नाही. पूर्वी सासूचा काळ होता, आता कोणाचा आला. पूर्वी सासूचं राज्य होतं महाराज, आता कोणाचं आहे. पूर्वी बापाचं राज्य होतं, आता मला तरी वाटतं पूर्वी बापाचं पोरं ऐकायचे तर अगदी तंतोतंत राहायचे दादा. पण आता कलियुग दादा ऐकावे थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भरतार सोडून दारदार फिरतील नारी ऐसा दादा शकून ऐका निर्धार. मुलगा बापाचा वैरी झाला की नाही आज. आपल्या बापाने आपल्या सावत्र आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी ऐका दादांनो, या मातीत 14 वर्ष राम वनवासाला गेला. पण ऐका ना, आज त्याच बापाचा खून करण्यासाठी मुलगा नको त्याला सुपारी द्यायला लागला. मुलगा बापाचा वैरी झाला. पूर्वी नांदणं होतं, पूर्वी नांदवणं होतं. पूर्वीचे दिवस चांगले होते महाराज. पूर्वी माणसं धनाने गरीब होते पण मनाने मात्र श्रीमंत होते. म्हणून पूर्वी जीवाला जीव देणारी माणसं होती. अंतःकरणामध्ये प्रेम होतं, जिव्हाळा होता, आपलेपणा होता. आज मोबाईलमुळे सगळं त्या ठिकाणी निघून गेलंय दादा. पूर्वी माणूस एखाद्याला सोडवायला जर स्टेशनवर गेला ना तरी डोळ्यात पाणी यायचं. आता लोक स्मशानात जरी वाटी लावायला गेले ना तरी पाणी येत नाही. प्रेम आटलंय दादा. आताच्या काळामध्ये जन्म आणि मृत्यू महाग झालेला आहे. ऐका, शिदड केल्याशिवाय आता बाळ जन्माला येत नाही, व्हेंटिलेटर शिवाय आता मृत्यू येत नाही दादा. हसू आणि आसू या दोन गोष्टी आत्ताच्या कलियुगामध्ये महाग झाल्या दादा. नांदणं होतं. नांदणं म्हणजे काय हो, जसं सांगणं तसं वागणं त्याला म्हणायचं नांदणं. आणि पूर्वीचा काळ असा होता, अशा वयात लग्न व्हायचे पूर्वी. बाबा 12व्या 13व्या वर्षी लग्न व्हायचे पूर्वीचे. त्या वयात लेकराला नांदायला जावं लागायचं. तिला सासू कोण, सासरा कोण, देर भाई कोण, जावा भावा कोण हे काही कळत नव्हतं महाराज. आणि पूर्वी सासूचा काळ होता पहाटेच. ती सासू सोनाला उठून द्यायचे, उठ अगं शेण काय तुझी आई भरील का, पाणी भरायला काय तुझा बाप येईल का. नांदणं होतं महाराज. दिवस उगायच्या आत शेण शंकर झाला पाहिजे, दिवस उगायच्या आत दळण दळून झालं पाहिजे. अरे दिवस उगायच्या आत पाणी आलं पाहिजे, दिवस उगायच्या आत स्वयंपाक सुद्धा झाला पाहिजे. आता राहिलं का होत असं.
नाणं होतं. म्हाताऱ्यावर जर घरात कोबरा आणलं ना, सोनानं खायचं नाही. ही पूर्वीचा काळ आहे. दूध जर तापलं ना महाराज, दुधावर जर साय आली ना दादा, ती साय सुद्धा सोनानं खायची नाही. माझ्या आईच्या वयाच्या या ठिकाणी जुन्या आज्या माझ्या समोर बसल्या. मला सांगा आजी, तुमच्या काळात नाणं किती दिवसातून होतं? नाणं खरं सांगा, नाणं किती दिवसातून? एक महिना आहे का नाही, 15 दिवसातून असेल. आणि का हो आजी, डोक्याला खोबरेस तेल रोज होतं का? नाही होतं. मुलीची जर सुपारी फुटली ना दादा, लग्नाची तारीख येऊन कशी मुलगी असली नाशिक कापून जात होती. का? पूर्वी नाणं होतं महाराज. आणि म्हणून पूर्वी जास्त चिंता पूर्वीच्या आई बापाला राहायची की माझ्या बाईचं लग्न झाल्यानंतर तिला सासर घर कसं भेटल, सासू कशी भेटेल, सासरा कसा भेटेल, देर बाहेर कशी भेटतील, ही चिंता पूर्वीच्या आई बापाला. पण दिवस बदलले, आता जास्त टेन्शन कोणाला? बदलले ना दिवस. आता जास्त टेन्शन मध्ये लक्ष्मण महाराज पोरायचे आई बाप. आता त्यांना असं वाटतं आपल्या बाळूचं लग्न झाल्याच्या नंतर आता आपल्या घरी येणारं वादळ कसं असेल. त्यांना वाटतं आता आपल्या घरी येणारं वादळ जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून व्हॉट्सअप फेसबुक वापरणार असेल, का केस कापलेला असेल, का किचन मध्ये चप्पल घालून गाऊनवर फिरणार असेल. विठाला आता जास्त टेन्शन मध्ये भाऊ पोरायचे आई बापे. बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही जरा जास्तच फिरा, त्या एखादी भाग नाही बाबा, वस्तुस्थिती आहे. ते म्हणतात महाराज फक्त एक करा, माणसं चांगली पहा, माळकरी पहा, गरीब पहा. आता गरीबाची सुद्धा चालेल नाही का? आता 4-5 दिवसापूर्वी महाराज एक जण मला म्हणा, श्रीमंत आहे तू, बांगला आहे घरी, 7-8 एकर जमीन आहे मुलाला, बागायती जमीन आहे, शेततळ आहे बाबा, 4 व्हीलर आहे, ट्रॅक्टर आहे, चाळी आहे, सगळंच आहे. तुम्हाला म्हणे महाराज बघा म्हणे आपल्या पोरासाठी एखादी गरीबाची का होईना. म्हणलं का हो? मोठ्याच्या घरची करा, तुमचं वय हो केवढं? ते म्हणे महाराज काय सांगावं म्हणे तुम्हाला बाबा, मोठ्याच्या घरच्या तर चुकून करायची नाही. म्हणलं का बरं? शेजारी आमच्या घरी म्हणजे मोठ्याच्या घरची करून आणली, घरी काहीतरी त्यांच्या काल भांडणं झाली म्हणे महाराज, आणि त्या पुरीनं काल सासऱ्याच्याच टेपून दिली हो म्हणजे. संस्कार राहिले नाही. नांदणं म्हणजे काय? जसं सांगणं तसं बघणं त्याला म्हणायचं नांदणं. आणि जगाला नांदवणारा माझा भगवान परमात्मा मात्र माझ्या तुकोबारायांच्या घरी नांदलाय दादा. देव नांदतो ऐका. देव ज्या वेळेस तुकोबारायांच्या घरी नांदायला आला ना दादा, त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांना तो सोबत घेऊन आला. म्हणून जर तुम्ही मायबाप जर देऊला जर गेले असेल आणि तिथं गेल्याच्या नंतर ते पांडुरंगाचं मंदिर जर तुम्ही पाहिलं असेल तर देऊला रुक्मिणी आई साहेब माझ्या भगवान परमात्म्याच्या जवळ उभे आहे. गेले कधी तुम्ही त्या देऊला पांडुरंगाच्या मंदिरात? रुक्मिणी आई साहेब कुठे आहे हो? देवाच्या जवळ आहे काका. आणि पंढरपुरामध्ये तो भगवान परमात्मा एकटा उभा आहे का? तिथं त्याला जगाला नांदवायचंय दादा, जगाला नांदवायचं. ऐका, पंढरीचा पांडुरंग जगाला नांदवतो, पण देहूचा पांडुरंग माझ्या तुकोबाच्या घरी नांदतो. विठ्ठल विठ्ठल की माझ्या तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये त्याला इतकाही स्वार्थ नव्हता दादा, परमार्थ मात्र निस्वार्थपणा नव्हता. म्हणून मला म्हणतात असे भक्ताची घरी काम न सांगता. आणि म्हणून भाविक अंतःकरण त्या भगवान परमात्म्याची जर शरणागती केली ना दादा, फक्त त्याला आपण शरण गेलं पाहिजे. कोणतंही संकट येऊ द्या दादा, तो आपल्याला त्याच्यातून तारतोय. कारण का? महाभारतातला प्रसंग आला. महाभारत 78 माणसं जेवायला बसली महाभारतामध्ये. किती? 78 माणसं मोजा. मी सांगतो 78 माणसं जेवायला बसली बरं का. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, आचार्य, कर्ण, विरत, संगजय, भारतीप्रिय, मनवत्त, सुचाळू, केतुमन, भवदत्त, साक्षीदत्त. किती झाले? आता चला 78 माणसं जेवायला आहे महाराज. पलीकडून 5 पांडव जेवायला बसले. अरे 78 माणसांची पंगत बसली आणि त्या पंक्तीमध्ये तूप वाढण्यासाठी एक बाई आली. तिचं नाव ऐका. पंक्तीमध्ये द्रौपदी आली महाराज. आणि
ती द्रौपदी त्या पंक्तीमध्ये तूप वाढायला लागली दादा. द्रौपदी पंक्तीमध्ये तूप वाढत असताना त्याच वेळेस नेमकं असं झालं की द्रौपदीच्या चोळीची गाठण सुटली महाराज. चोळीची गाठ सुटली. लक्षात आलं द्रौपदीच्या अधिकारी बाई होती महाराज ती. आणि चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर आपल्या मालकाकडे पाहिलं, धर्मराजाकडे पाहिलं. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं म्हणजे द्रौपदी अगं चोळीची गाठ काय पण आता अख्खं वस्त्र जरी गळून खाली पडलं पण तुला या पंक्तीतल्या लोकांना आता तूप वाढावंच लागेल. न वाढता तू जर या पंक्तीतून जर निघून गेली आणि या पंक्तीतल्या माणसांना जर राग आला आणि ही माणसं जर पंक्तीतून जर उठली ना द्रौपदी तर आपल्या पंक्तीला किंमत मात्र राहणार नाही. वाढ म्हणले तू. काय प्रसंग आहे बाबा. आता चोळीची गाठ सुटली आणि आजपर्यंत कोणाला पायाचं नख सुद्धा पाहू दिलं नव्हतं. अधिकारी स्त्री होती महाराज. किती अधिकार होता द्रौपदीचा ऐका. पांचाळ नरेशाची ती मुलगी आहे. एवढा श्रीमंत बाप की दिवाळीच्या सणाला पांचाळ नरेशाने द्रौपदीला 48,324 दाशा काम करण्यासाठी दान दिले होते. किती श्रीमंत असेल तो बाप. एवढ्या श्रीमंताची पोरगी काय अधिकार आहे. द्रौपदी जर रस्त्याने जर चालली तर सूर्य ढगाच्या आड जात होता महाराज. आणि सूर्य द्रौपदीच्या अंगावर छात्र धरत होता का. माझ्या किरणाने जर द्रौपदीच्या अंगाला जर घाम आला तर द्रौपदीच्या अंगाला आलेला घाम सुद्धा भगवान सूर्यनारायणाला सहन होत नव्हता महाराज. एवढी अधिकारी स्त्री आहे. ती आपल्या बायासारखी नव्हती दुसऱ्याच्या गोट्यातलं शेण चोरून आणणारी. ती अधिकारी बाई होती, पतिव्रता होती महाराज. चोळीची गाठ सुटली. आणि तेच ज्या वेळेस दुर्योधनाने पाहिलं चोळीची गाठ सुटलेली आहे आणि त्यावेळेस दुर्योधन म्हणायला लागला वहिनी तूप वाढा. तूप वाढ म्हणले. आता काय करणार आहे. पायाचं नख पाहू दिलं नाही आणि चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर पापी तूप वाढा म्हणतो. आता काय करणार आहे दादा. दुर्योधन एवढा पापी नव्हताच हो. पापी नव्हता महाराज तो. पण तो संगतीने बिघडला होता नाही का. संगतीने बिघडला. म्हणून जीवनामध्ये संगत जर करायची असेल तर चांगल्याची करा. वाईटाची संगत करू नका दादा. चांगल्याची संगत जर केली तर जीवनाचा उद्धार होईल आणि वाईटाची संगत जर केली तर जीवनाचं पतन होईल दादा. दुर्योधन पापी नाही. त्याचा मामा शकुनी पापी होता आणि मामाच्या संगतीने भाता खराब झाला आणि द्रौपदीच्या चोळीची गाठण सुटलेली पाहिली आणि नंतर म्हणायला लागला वहिनी तूप वाढा. काय करणार आहे दादा. प्रसंग आलेला आहे. खळकन द्रौपदीच्या डोळ्यातून पाणी आलं तर काय करावं. आणि त्या ठिकाणी महाराज दबदबल्या डोळ्याने द्रौपदीने विश्वाच्या मालकाला त्या ठिकाणी धर्माचा भाऊ मानला आणि दादा म्हणून विश्वाच्या मालकाला हाक मारली. पण ऐका ना महाराज माझा देव त्या भक्तासाठी पडेल ते काम करायला येतोय दादा. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी द्रौपदीचं लज्जा रक्षण करण्यासाठी आला आणि विश्वाच्या मालकाने बाबा सूक्ष्म रूप धारण केलं. देव 6 वेळेस बारीक झाला होता महाराज. उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षितचं रक्षण करण्यासाठी. आता दुसऱ्यांदा 4 वेळेस कधी बारीक झालता नंतर सांगेल आता 11 वाजली वेळ आपली संपली नाही का. भगवान परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं. अरे द्रौपदीच्या श्वासातून आतमध्ये प्रवेश केला. ऐका द्रौपदीला 4 हात तयार झाली. 2 हाताने द्रौपदीने आपल्या चोळीला गाठ मारली आणि 2 हाताने द्रौपदीने पाप्याला तूप वाढले. धर्माने पाहिलं आणि विचारलं म्हणजे द्रौपदी तुझ्यावरलं आलेलं संकट कोणी दूर केलं. त्यावेळी द्रौपदी हमसून धुमसून रडायला लागली. म्हणजे मालक विश्वाचा मालक माझा भाऊ आहे. मी त्याला माझा भाऊ मानलेला आहे. मला कोणी नाही. मी अनाथ आहे. पण अशा अनाथाचा बंधू मात्र विश्वाचा मालक होतो. आबंधाचं तृतीय अनाथाचा बंधू
अनाथाचा बंधू अंगी असे आसबंधू असे भक्ताची घरी काम न सांगता करी. असा तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी राहतोय दादा. भक्ताच्या घरची सर्व कामं करतो. काय काय कामं केली तुम्हाला सर्वांना माहित आहे. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भक्ती भाव देखुनिया दाशी पुत्र कन्या युधराच्या भक्षी दैत्याग्री रक्षी प्रल्हादाची सदन कसायास विपुलागी मास माळ्या सवत्यास कुरकुलागी. अनेक प्रकारची कामं तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून एकच करा, जीवन जगत असताना दादा योग्य मार्गाने केलेला संसार सुद्धा पारमार्थ होऊ शकतो, पण चुकीच्या मार्गाने केलेला पारमार्थ सुद्धा संसारच होतोय दादा. हा मग ऐका, चुकीच्या मार्गाने केलेल्या पारमार्थापेक्षा योग्य मार्गाने केलेला संसार काय वाईट आहे? आमच्या संतांनी तोच संसार योग्य मार्गाने केला. आणि म्हणून जीवन जगत असताना दादा एकच करा, आता काय गळ्यात माळ घातली कपाळाला गंध लावला म्हणजे देव येऊन मुक्की घेईल असं कोणी समजू नका. परमार्थाची व्याख्या ही नाही. तरुण पिढीला त्या ठिकाणी मी सांगून जाईल दादांनो, आता मुलांवरती संस्कार लावण्याची फार गरज आहे. योग्य संस्कार मुलांना द्या. 70% अवलाद आई बापासोबत बोला ना. आईला आई आणि बापाला बाप न मानणारे अवलाद कलियुगात आता पैदा झालेले आहे दादा. खरा परमार्थ तोच आहे. उभ्या आयुष्यात ज्याने कधी आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान समाजात खाली येऊ दिलं नाही, असा वागला त्याच्यासारखा परमार्थिक कोणी नाही. पायात चप्पल असू द्या नसू द्या, कपड्याला इस्त्री असेल नसेल काही फरक पडत नाही, पण आपल्या आईच्या गालावरचं हसू, आपल्या बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान हाच जीवनामध्ये माणसाचा खरा परमार्थ आहे. मायबाप, ज्याला आपला बाप कळाला त्याला विठोबा कळाला, आणि ज्याला आपली आई कळाली ना दादा त्याला रुक्माई कळाली. हो, म्हणून योग्य मार्गाने संसार करा. कारण का वासनेमध्ये बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन झालेलं तन आणि लबाडीने कमवलेलं धन कधीच पचत नाही. ऐका, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी अशा आहेत दादा, ह्या जास्त काळ टिकत नाही. नाचून झालं का मोरालाही पिसारा आटपावा लागतो, आणि जगून झालं की श्रीमंत माणसाला सुद्धा पसारा बांधावा लागतोय. गाड्या एक दिवस जायचं आहे. कोणी जर अमरपट्टा म्हणत असेल, मी अमरपट्टा गळ्यात बांधला, सांगतो रे दादांनो, आज सावली आहे तर उद्या ऊन राहणार आहे, आणि आज ऊन आहे तर उद्या सावली राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये नाही जास्त काही करता आलं तर पण 2-4 गोष्टी करण्यासाठी विसरू नका. काय करा? जीवनामध्ये तुळशीला घातलेलं पाणी, गाईला दिलेला घास, सप्ताहामध्ये दिलेलं योगदान, अतिथीला दिलेलं भोजन, वारकऱ्यांना घातलेली पंगत, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा, आणि कीर्तनामध्ये देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधीच वायाला जाणार नाही. म्हणून सर्वांनी काय करा, एकदा मोठ्या प्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करा. चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका. वाईट कर्म केलं वाईट फळ भोगावं लागेल. चांगलं कर्म केलं चांगल्या कर्माची फळं सुद्धा चांगली मिळत असतात. म्हणून ताणल्याची ताण जाणायची, भुकेल्याची भूक जाणायची. एखाद्यावरती वाईट प्रसंग आला असेल ना दादा, त्याच्या दुःखात जा, त्याला त्या ठिकाणी सहाय्य करा. हाच जीवनामध्ये माणसाचा खरा परमार्थ राहिला. नाहीतर दुसरा काही या ठिकाणी परमार्थ नाही आहे दादा. आता मला तरी वाटतं या ठिकाणी वेळ आपली संपुष्टामध्ये आली नाही का? बोलण्याच्या ओघात खूप काही बोललो. बोलता बोलता चुकीचा अभद्र बोललो असेल तर माझ्या वाणीची दोष समजा, बुद्धीची दोष समजा. आणि या ठिकाणी तुमचं लेकरू म्हणून
माझं मला परत करा दादा. तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या योग्यतेचा भाव जर असेल तर मग मात्र तो त्या भक्ताच्या घरी येतो. महाराज म्हणतात तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी, असे भक्ताचे घरी काम न सांगता करी. त्या योग्यतेचा जर भाव तुमच्याकडे जर असेल तर मग मात्र हरे दादा त्याला बोलावण्याची गरज नाही. आयता आला घर पुसून किंवा सुखी येतो घरा नारायण. मग आता आतून निर्मळ व्हायचं का बाहेरून निर्मळ व्हायचं हे तुमचे तुम्ही ठरवा गाड्या. हा, बाहेरून जर निर्मळ झाले ना तुम्हाला देवाकडे जावं लागेल, पण आतून जर निर्मळ झाले तर तो देव तुमच्या घरी येईल दादा. बाह्य रंगाने निर्मळ होती पुतना, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि आतून राक्षसीने. महाराज काय करते बाह्य रंगाला, बाहेरून सुंदर स्त्री आतून राक्षसीने, तिला देवाकडे जावं लागलं. पण आतून जर आमची माता शेवटी जर पाहिली तर एवढी निर्मळ होती दादा, तर देवाला तिच्या कुटियामध्ये स्वतः चालत यावं लागलं. आयता आला घर आणि मग त्या योग्यतेचा भाव पाहिजे. मग तो भगवान परमात्मा जर जिंकायचा असेल तर तो भावाने आणि प्रेमाने जिंकला जातो. काही न लगे एक भावाचे कारण आणि तुका म्हणे आना विठोबाची. म्हणून या ठिकाणी 11 वाजले 5-10 मिनिटं झाले वाटतं पुढं नाही का. हा आमच्या लक्ष्मण महाराजांचं माझ्या लक्षात आलं. दादा या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे. झालेली सेवा मला तरी वाटतं तुम्हाला श्रुत्य सज्जनांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जीवन जगत असताना दादा आपल्या गावामध्ये सप्ताह असतो, धार्मिक जे कार्यक्रम होतात ना त्या ठिकाणी दान धर्म करायला अजिबात विसरू नका. कारण का माझा देव आधी घेतो नंतर देतो. घेशी तेव्हा 10 पटीने जर त्याला दिलं तर तो 100 पटीने देतो तुम्हाला का दादा. आणि संपत्तीचा नियम असा आहे जेवढी तुम्ही दान कराल ना महाराज तेवढी वाढत जाते. आज या ठिकाणी आपल्या गावातील सोनवणे पाटील परिवार सुंदर भोजन त्या ठिकाणी आज त्यांनी अन्नदान केलेलं आहे दादा. आणि इथं जर एक शीत जरी दिलं ना, येथे एक शीत दिले अन्न हो 1 कोटी कुळाचे उतर. आणि म्हणून दान धर्म जेवणामध्ये जेवढं करा, जेवढं दान कराल ना महाराज, जेवढं दान कराल तेवढे दानाने हात पवित्र होतील आणि तुमचं धन सुद्धा त्या ठिकाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्संग जीवनामध्ये करा. या ठिकाणी आज उपस्थित सर्वच असणारी आपल्याच गावातील सर्व भजनी मंडळ, सर्व गायनाचार्य मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार सर्वांच्या या ठिकाणी चरणावरती दंडवत प्रणाम करतो. ज्यांनी माझा या आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पाठवला ते आमचे देवळांचे भाऊ, साऊंड सिस्टीमचे मालक दादांनाही धन्यवाद देतो. खूप सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्या सप्ताह कमिटीने केलेलं आहे. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतोय दादा. या संतांनी आपल्याला या ठिकाणी हे ज्ञान प्रगट करून दिलं. आज खरं तर या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आमच्या गावचं वैभव, उत्कृष्ट मृदुंगाचे महामेरू या कमी वयामध्ये उंच टोकाला जाऊन पोहोचले आमचे नितीन महाराज या ठिकाणी आलेले आहे दादा. त्यांच्याही या ठिकाणी मी ऋणात्मक उत्तरे होण्याची त्या ठिकाणी इच्छा करतो. झालेली सेवा समर्पित ज्या संतांनी आपल्याला हे ज्ञान प्रगट करून दिलं महाराज त्या संतांचं सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा 5वा दिवस आणि ह्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा, कीर्तन रूपी जे पुष्प गुंफलं आहे ते आपल्या सर्वांचे परिचित असे हरिभक्त पारायण मदन महाराज खराटे यांनी या ठिकाणी आपली सेवा रुजू केली आहे. महाराजांनी सेवेसाठी निवडलेला अभंग चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंध तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. या चित्ती नाही आस, आशा शब्दाचा अर्थ आहे आशा. आणि ज्या ठिकाणी आशा निर्माण झाली त्या ठिकाणी दुःख निर्माण होतं. एक सुभाषितकार म्हणतात आशा नाम मनुष्या नाम कश्चित दश्य शृंखला यया बद्धाय प्रधावंती मुक्तई तिष्ठती पाडुवत. का ज्याच्या मध्ये आशा निर्माण झाली तर तो धावत सुटतो. असं सगळं जग हे आशा मागे धावतं
पण या आशा नावाच्या साखळीने जे मुक्त आहे ते एका ठिकाणी पडून राहतात, त्याला कसली आशा नसते, त्याच्या चित्तात आशा नाही. तर पुढं तुकाराम महाराजांनी एक सुंदर असा आपल्या गाथेमध्ये दृष्टांत दिलेला आहे की ही आशा कोणाला आहे? गरीबाला आहे, श्रीमंताला आहे, देवाला आहे आणि देवांच्या बायकोला सुद्धा आशा आहे. या आशेतून कोणी सुटलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वासुकीचे मनी सीता शोक करी, गाभो अंतरेले रघुनाथ दुरी, येऊनी दुष्टे गुंपे माझी केली चोरी, सांगणार हो तरी देते ऐशी मात, देईल का नाही दी भेटी रघुनाथ. का मला ह्या नाशिकच्या पंचवटी वनामधून या दुष्टाने म्हणजे रावणाने चोरून नेलं आणि त्या ठिकाणी रावणाच्या ताब्यात या अशोका वनामध्ये मला राहावं लागतंय. माझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे, त्याचं कारण म्हणजे आशा आहे. नाडीले आशा मृग कांती सोने. कशाने मला नाडलं? मृग कांती सोने. हरणाला कधी सोन्याचं चमडं असतं का? कधी सोन्याचं कातड बघितलं का? नाही. पण या देवाच्या बायकोला कळू नये. नाडीले अशा मृग कांती सोने, धाडीले रघुनाथा पाठी मागे तेने, उल्लंघनी आज्ञा माव काय नाही जाणे, आणि देखुनी सुनाट घेऊन आले सुने. इथं तुकाराम महाराज रावणाला सुन म्हणतात, पुत्र म्हणतात, आणि हे पुत्र आलं आणि मला घेऊन गेलं, याची माया मला कळली नाही, आणि मी मात्र माझं सर्वस्व सोडून मला या रावणाकडे जावं लागलं. म्हणून महाराज मी सांगतो, चित्ती नाही आस. कोणी चित्तामध्ये आस ठेवू नका. ठेवले अनंती तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराजांनी खूप सुंदर असा अभंग घेतला आणि या ठिकाणी खूप सुंदर असं चिंतन मांडलं. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी महाराजांचं आभार मानतो. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. उद्या हरिभक्त परायण गुरुदेव महाराज चव्हाण धारणगावकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे. आणि आज या ठिकाणी जी रात्री पहारा आहे, जय बाबाजी भक्त परिवार नागडे, आज आमच्या ह्या ज्ञानेश्वरी पारायणाला जे बसलेले होते त्यांच्यासाठी आज भोजन व्यवस्था अन्नदान ज्यांनी केलं ते आमचे नंदू मामा सोनवणे यांचाही मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करतो. कृपया त्यांनी इकडे यावं, त्यांनी आपलं मानाचं श्रीफळ आणि शान घेऊन जावं अशी मी विनंती करतो. चला नंदू मामा. बोला पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. Level